भ्रष्टाचारी लोक पाठवायची नाही। ही शेवगावकरांनी खोंगाड बांधली पाहिजे, शपथ खाल्ली पाहिजे का या ठिकाणी आलाय सत्ता कोणाची, विरोधक काय करतात, सत्ता यांची, विरोधक शांत, तेरी भी चूप आणि मेरी भी चूप। सत्ता त्यांची, विरोधक शांत, तेरी भी मी चूप आणि मेरी भी चूप। हे 47 राजकारण या शेवगाव शहरातलं आपल्याला संपवायचंय आणि तेव्हाच आपल्याला प्यायला पाणी हे दिवसाआड मिळणार आहे, तेव्हाच आमचे गटरी साफ राहणार आहे। आणि त्या ठिकाणी मी इथे घराची पावती पाहिली, अग्निशामक सेवा त्याचं बिल त्या ठिकाणी 120 रुपये आकारलं जातं। 120 रुपये अग्निशामक सेवेचं बिल कशाच्या आधारे द्यायचं? जो अग्निबंब या नगर परिषदेला नाही त्याचे पैसे का वसूल करतात? मनोरंजन कर 60 रुपये। मनोरंजन काय करतात, कोणत्या पद्धतीचं मनोरंजन करतात? हे सगळं या ठिकाणी भंकस कामगिरी या शेवगाव नगर परिषदेची चाललेली आहे। आणि म्हणून या पिण्याचा पाण्याचा प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन वारंवार आंदोलन मोर्चे करून, हंडा मोर्चा काढून, या ठिकाणी आमरण उपोषण करून आज तर काय आम्ही या ठिकाणी या नगर परिषदेचं दावा घालायचं काम मुंडन करून करतोय। काय की या नगर परिषदेचा दावा आता 7 फेब्रुवारीला जवळ आलेला आहे आणि दावा आणि 40वा आमच्या ख्रिश्चनात 40वा करतात। त्या 40व्याच्या दिवशी आम्ही केस काढतो, आमच्या दाव्याला टकलं करतात, त्या दाव्याच्याही दिवशी केस काढतो। आमच्या बुद्धात 7वा करतात, 7व्यालाही आम्ही केस काढतो आणि ते केस काढून त्या नगर परिषदेचं गाठुडं आवरायचं काम या ठिकाणी या पाणी प्रश्नाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलंय। वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडीच्या सोबत ठामपणे या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊन या नगर परिषदेला जाग आणण्याचं काम। आता तुम्ही पहा, या दिवाळीला या कामगारांचे पगार केले नाही,